अजित पवार यांच्या सौभाग्यवती अर्थात सुनेत्रा अजित पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी येतील का असा सवाल उपस्थित होतोय। अजित पवार दिवंगत झाल्याच्या नंतर त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून कोणाला नेमायचं असा सवाल असतानाच प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। वरकरणी ही भेट सांत्वनपर होती असं जरी म्हटलं गेलं असलं तरी राष्ट्रवादीत हालचाली सुरू झालेल्या आहेत। सांत्वनपर भेटीच्या पाठोपाठ राजकारणाला एक नवं वळण लागलेलं आहे, ते म्हणजे उपमुख्यमंत्रीपदी सुद्धा सुप्रिया आणि शरद पवार यांची संमती घेऊन सुनेत्रा अजित पवार यांना नेमावं का याची चर्चा। दरम्यान उपमुख्यमंत्री पदाच्या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही असं सांगण्यात येत आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती जय महाराष्ट्रला दिलेली आहे। लवकरच अजित पवार यांच्या रिकाम्या जागी कोणाला नेमायचं याचा एक अधिकृत प्रस्ताव हा पाठवला जाईल। रोहन कदम आपले सहकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पटकन रोहन, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। याची कल्पना आहे की अद्याप तरी अधिकृत प्रस्ताव गेलेला नाही, मात्र लवकरच तशा प्रकारच्या हालचाली होऊ शकतील। जर समजा तशा हालचाली झाल्या तर संभाव्य गटनेता म्हणून कोणाची नावं पुढे येत आहेत? खरं तर राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटामध्ये ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या आता उद्यापासून आणि निश्चितपणाने आजपासून देखील सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत। कारण का उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा कार्यभार जो आहे ते सांभाळत होते। अर्थ खातं त्यांच्याकडे होतं, त्यामुळे निश्चितपणाने त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नी असणाऱ्या सुनेत्रा अजितराव पवार यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आहे। तशा प्रकारच्या चर्चा अंतर्गत राष्ट्रवादीमध्ये देखील सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि आणखीन काही नावं देखील सध्याच्या घडीला समोर येत आहेत। कारण का काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांची भेट प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी घेतलेली होती। ही सांत्वनपर जरी भेट असली तरी यामध्ये काही राजकीय चर्चा झाली आहे का हे जरी अजून समजत नसलं 100% रोहन, एक मुद्दा मग इथे पटकन असा उपस्थित राहतो की संभाव्य नावांमध्ये कोणाकोणाची नावं आहेत। जर समजा सुनेत्रा अजित पवार हे नाव स्वीकारायचं नसेल तर पर्याय कोणी आहे का? खरं तर दोन राष्ट्रवादी मागील काही दिवसांपासून एकत्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजित पवारांनीच यासाठी पाऊल टाकलं होतं। त्यामुळे जर का अर्थ खातं द्यायचं असेल तर अनुभवी व्यक्ती हवा आणि त्यासाठी जयंत पाटलांचं नाव या सगळ्यामध्ये चर्चेत आहे। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर जयंत पाटलांच्या खांद्यावरती राष्ट्रवादीकडून जे आहे ते अर्थ खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते। निश्चितपणाने उपमुख्यमंत्री पदाची देखील जबाबदारी दिली जाऊ शकते। शेवट हा निर्णय जो आहे तो आता सुनेत्रा पवार घेणार आहेत, शरद पवार साहेब घेणार आहेत आणि सगळ्यांनी एकत्रित बसून या सगळ्यावरती चर्चा देखील केली जाऊ शकते। परंतु अजून दुःखाचा डोंगर जो आहे तो पवार कुटुंबियांवरचा संपलेला नाही। कारण का नुकतंच अजित पवार अनंतात विलीन झालेले आहेत। या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी अजून वेळ आहे, परंतु ही नावं सध्या चर्चेमध्ये आहेत। एकतर सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार आहेत, त्या जर का राज्यामध्ये यायला तयार असल्या, इच्छुक असल्या तर निश्चितपणाने त्यांच्यावरती ही जबाबदारी दिली जाऊ शकते। अन्यथा जयंत पाटलांचं नाव देखील या सगळ्यामध्ये अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद रोहन या सगळ्या तपशिलाच्यासाठी। आता आपण राजकारणातल्या अविभाज्य घटक असलेल्या एका जात नामक संदर्भाकडे वळणार आहोत। अजित पवारांचा उत्तराधिकारी नेमायचा असेल तर तो कोण याचं उत्तर शोधत असताना तो उत्तराधिकारी मराठाच असला पाहिजे असा राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळातला सूर आहे। राष्ट्रीय स्तरावरील या पक्षाला नेतृत्व द्यायचं असेल तर मराठाच नेता हवा हा आग्रही सूर मांडला जातोय। पक्षाच्या आत्ताच्या रचनेमध्ये ज्येष्ठ आणि अनुभवी या नात्यानं अनेक जण आहेत। त्यातलं एक नाव छगन भुजबळ यांचं, जे यापूर्वी उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत। मात्र त्यांच्या ऐवजी मराठा नेतृत्व निवडायचं असेल तर ते घरातलं द्यावं की पक्षातलं द्यावं हा मुद्दा चर्चेला येतोय। दरम्यान या निमित्तानं सुनेत्रा पवार यांना पसंती का असू शकते ते आता आपण पाहणार आहोत। पहिला मुद्दा येतो की त्या दिवंगत नेत्याची पत्नी आहेत, म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी म्हणून त्यांची ओळखही आहे। त्याच्याच बरोबर त्या सध्या राजकारणात सक्रिय आहेत, कारण राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत।
याच्याच आधीपासून त्या सामाजिक कार्याचा अनुभव बाळगतात. काटेवाडीला स्वच्छता पुरस्कार मिळाला तो सुनेत्रा पवारांमुळे, हे अजित पवार वारंवार सांगायचे. राष्ट्रवादीमध्ये आधीपासूनच तालेवार मराठ्यांचा भरणा आहे आणि या तालेवार मराठ्यांना उत्तराधिकारी मराठाच हवा आहे. पक्षांतर्गत तसाच सूर समोर येतोय. दरम्यान या संपूर्ण स्थितीमध्ये काही बाबी अशा आहेत की ज्या सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्याशी निगडीत आहेत. सुनेत्रा पवार यांना नेतृत्व करायला अडचणी कोणत्या येऊ शकतात त्या आता आपण पाहणार आहोत. यातली सर्वप्रथम बाब कोणती आहे तर भले पक्ष वेगळे असतील तरी पण पवारांच्या घरातली व्यक्ती म्हणून शरद पवारांची पसंती सुनेऐवजी मुलीला असेल हे लपून राहत नाही. आणि म्हणूनच सुप्रियाऐवजी सुनेत्रा राजकारणात स्थिरावण्यास कुटुंब प्रमुखांचा सुप्त विरोध आहे असं अनेक जण सांगतात. मराठा तोंडवळा असूनही मराठेतर नेतृत्व द्यावं जेणेकरून पक्ष विस्तार करायला उपयोगी पडेल असाही विचार मांडला जातोय. सुनेत्रा यांच्या मनाची सध्या तरी नेतृत्व करण्याची तयारी नाही, मात्र भविष्यात ती तशीच भूमिका राहील असंही नाही. सुनेत्रा यांच्या आडून पार्थ स्थिरस्थावर होईल अशी अनेक ज्येष्ठ नेत्यांना भीती वाटतेय आणि म्हणून पार्थ पवार याच्या एकूणच स्वभावाच्या बाबतीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये साशंकता आहे. हे सगळं चर्चेला येण्याचं कारण अतिशय स्पष्ट आहे. अजित पवार आता आपल्यात नाहीत आणि राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीच्या समोर काही प्रश्न आ वासून उभे आहेत. हे मूलभूत प्रश्न कोणते तेही पहा. अजित पवार यांच्या निधनानं काही प्रश्न जन्माला आले. त्यातला पहिला प्रश्न आहे की आताही दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आहेत का? अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होऊ शकतं हाही प्रश्न स्वाभाविकरित्या येतोच. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय आपोआप निघालाय का? अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं भवितव्य काय आहे हाही मुद्दा येतो. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील ही मंडळी आता काय करतील? सुनेत्रा पवार आणि मुलं अजित पवारांची राष्ट्रवादी हाती घेतील का हाही प्रश्न उपस्थित आहे. युगेंद्र पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या राजकारणात पुढं काय वाढून ठेवलंय? रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचं राजकीय भवितव्य आहे का? भारतीय जनता पार्टी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत काय भूमिका घेईल? भाजपाला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्यानं धोरण आखणी करावी लागेल का? अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादीच्या अंतर्गत फुटीची आणखी एक शक्यता निर्माण झाली आहे का? अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा सर्वोच्च नेता कोण असेल याचाही शोध घेतला जातोय.